कांदा उत्पादकांसाठीची चिंता वाढवणारी एक बातमी आहे। वखार महामंडळाच्या आडमुठे भूमिकेमुळे आता नाफेडचा कांदा खरेदीत अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण केंद्राच्या अटींप्रमाणेच आम्ही कांदा खरेदी करणार असल्याचं सांगत एक समान आकाराचा कांदा हवा ही अजब अट घालत वखार महामंडळानं 50% कांदा नाकारलाय आणि त्यामुळे नाफेडकडून पुढच्या कांदा खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तर हा निकष बदलण्यासाठी नाफेड केंद्र सरकारला पत्र पाठवणार आहे। तर त्यामुळे केंद्र सरकार अटी बदलणार का यावर नाफेडची पुढची कांदा खरेदी अवलंबून आहे। तर या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे। आपण पाहूयात। नाफेडच्या कांदा खरेदीतील जाचक अटी आणि निकष यामुळे खरं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडला आपला कांदा विकणं किती कठीण झालेलं होतं या सगळ्या संदर्भातलं वृत्त आपण याआधी देखील दिलेलं होतं। आता देखील तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण केंद्रीय वखार महामंडळ ज्यांच्याकडे खरं तर नाफेडने खरेदी केलेला कांदा साठवण्याची जबाबदारी आहे, त्या केंद्रीय वखार महामंडळाने नाफेडला आता त्यांचे जाचक अटी आणि निकष शिथिल करण्यासंदर्भामध्ये पत्र पाठवलेलं आहे। यामध्ये नाफेड जो कांदा खरेदी करतो तो चांगल्या गुणवत्तेचा असावा, ए ग्रेडचा कांदा असावा, साधारणपणे 55 mm त्या कांद्याची साईज असावी आणि एक समान तो कांदा असावा, त्याचं कवच देखील निघालेलं नसावं, अशा अटी आणि निकष नाफेडने कांदा खरेदीसाठी लावलेले होते। मात्र सध्याची नाशिक जिल्ह्याची परिस्थिती पाहिली तर सध्या नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडे फारसा कांदा उपलब्ध आता राहिलेला नाही आहे। जो कांदा उपलब्ध आहे तो देखील अवकाळी पाऊस आणि उन्हाच्या तडाख्यामुळे काहीसा त्याचा दर्जा जो आहे तो खालावलेला आहे।